सुरुवातीला महत्त्वाची बातमी मुंबईतून हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल थांबलेले आहेत। वांद्र्याकडे जाणारी लोकल वडाळा स्थानकात रखडली। त्यामागे आणखी 2 लोकल थांबून आहेत। वडाळा स्थानकात गोरेगावला जाणाऱ्या मार्गिकेवर पॉइंट फेल झाल्याची माहिती मिळते। 1:59 म्हणजे जवळपास 2 तासांपासून या लोकल गाड्या थांबून आहेत। हार्बर मार्गावरची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय नेमका बिघाड झाला आणि कधीपर्यंत ही वाहतूक सुरू होईल, काय माहिती? नक्कीच हेमली, आपण बघतोय की हा जवळपास 1 तासापासून हा बिघाड झालेला आहे आणि तेव्हापासून या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणीच रखडून राहिलेल्या आहेत। 2 लोकल सध्या त्या ठिकाणी आहेत। हार्बर मार्गावरती तांत्रिक बिघाड झाल्याचा असा रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेला आहे आणि त्या बिघाडावरती सध्या काम सुरू केलं जात आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणून ही रेल्वे सुरू होईल अशा पद्धतीनं रेल्वेच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। वडाळा स्थानकात गोरेगावला जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्याच्या मार्गिकेवरती पॉइंट जे असतात ते फेल झाल्याची माहिती रेल्वेकडून आलेली आहे। एकंदरीत त्याच ठिकाणी आता 2 रेल्वे थांबून असून त्या ठिकाणच्या प्रवाशांचा आता मोठा अडथळा झालेला आहे। त्यांना गैरसोयीला सामोरं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हेमाली, धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। गेल्या 2 तासांपासून जवळपास लोकल सेवा ठप्प आहे। हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झालेला आहे।